मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। भंडारा जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सरवर शेख यांनी। गोंदिया जिल्ह्याला पावसाने चांगलाच झोडपून काढलेला आहे आणि काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि हवामान विभागाने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि त्यासोबतच या संततधार पावसाने गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यामधील बाग नदीला पूर आल्याने त्यामध्ये एक पेट्रोल टँकर सुद्धा वाहून गेलेला आहे आणि काही लोकांना रेस्क्यू देखील करण्यात आलेला आहे आणि आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या तीरावर आपण बघू शकतो की कशा प्रकारे ही नदी दुथडी भरून वाहतो आहे आणि या नदीवर असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाचे 33 पैकी 33 दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। त्यासोबतच जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी देखील जाहीर केलेली आहे। तर हा पाऊस असा संततधार पडत असल्याने उद्या पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सरवर शेख, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।